लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी माजलेली आहे। भारताच्या लोकशाहीसाठी अत्यंत आशादायी चित्र म्हणजे या निवडणुकीमध्ये काही नव्या दमाचे, नव्या रक्ताचे तरुण तडफदार उमेदवार उभे राहिलेले आहेत। अशाच तरुण उमेदवारांपैकी एक म्हणजे पुण्याच्या कसबा मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीचे श्री रोहित टिळक। रोहित टिळक यांच्या उमेदवारीविषयी आता आपण काही सर्वसामान्य नागरिक, त्यांचे कार्यकर्ते आणि स्वतः रोहित टिळक यांच्याकडून ऐकूयात। एक लोकमान्यांचे वारसदार म्हणून लोकांच्या तुमच्याकडून काही वेगळ्या अपेक्षा आहेत सध्याच्या राजकारणात, असं वाटतं का? आणि त्या अपेक्षांचं ओझं वाटतं का? नाही, ओझं तर निश्चित वाटत नाही, कारण मी म्हणलं तसं की समाजकार्यात तर टिळक कुटुंबीय पहिल्यापासून आहे आणि लोकमान्यांच्या घरातला म्हणून रिस्पेक्ट तो सगळ्याच म्हणजे कुटुंबियांचं म्हणजे आजोबांपासून बाबांपर्यंत या सगळ्यांविषयी आहे लोकांना, पण तिचं ओझं निश्चित वाटत नाही, कारण समाजकार्यात असल्यामुळे ती लोक त्यांच्या काय समस्या आहेत त्या राजकारणात जरी बाबा तर नाहीच आहेत। मी सुद्धा आधी फार असा होतो असं नाही, म्हणजे स्पोर्ट्समध्ये होतो, जुडोचा मी ब्लॅक बेल्ट सेटअप, त्यामुळे मी त्याच्यात तरीसुद्धा लोक यायचेच ना समस्या घेऊन। आणि मेन जेव्हा म्हणजे तुम्ही निवडणुकीच्या समोर जाता तेव्हा लोकमान्यांचे वारसदार फक्त म्हणून नाही, पण तुम्ही त्या समाजासाठी काय करणार, तुमच्या मतदारसंघाच्या तुमच्या पुणेकर नागरिकांसाठी काय करणार हे फार आवश्यक आहे। आणि त्या दृष्टिकोनातनं मी पावलं उचलतो, म्हणजे की मला काय वाटतं की कसा मतदारसंघ असावा किंवा पुणे शहरसुद्धा त्याबरोबर, नुसतं तसं नाही की असं ते फक्त तुम्ही एका विशिष्ट याच्यापुरतं नाही, पण जेव्हा तुम्ही फंड आणायला बघता, म्हणजे जसं कॉमनवेल्थ गेम्समुळे काही हजारो कोटी आले, ज्यांनी एकदम काही परिसरातले रस्ते सुधारून गेले, हे या गोष्टी होतातच। डेव्हलपमेंट एकदा व्हायला लागली की ती ओव्हरऑल होते, की CNGचा जो पाठपुरवठा करायचा म्हणजे चालू की ते आवश्यक आहे। दिल्लीत तुम्ही बघितलं तर पोल्युशन फ्री इतकं सुंदर झालं ते पुणे शहरात सुद्धा व्हायलाच पाहिजे। मेट्रो रेल हा येतात, प्रोजेक्ट हे येत आहेतच पुण्यात ॲज इट इज, तर त्याचाही पाठपुरवठा मी निश्चितपणे करणारच, कारण त्यांनी इतकं सोपं जातं मेट्रो रेल, म्हणजे दिल्लीत लोक सॉलिड खुश आहेत, किंवा बाहेरच्या देशातही कुठे बघितलं तर मेट्रोमुळे त्यांना 10 मिनिटात कुठेही पोचता येतं आणि चांगल्या अगदी सुविधा मिळतात, आरामात पोचू शकतात, कुठल्याही प्रकारची अडचण त्याच्यात येत नाही, फार महाग असतं असाही विचार नाही, आणि खूप चांगल्या ट्रेन्सही असतात की ज्यांनी तुम्हाला बाकी धोके नाहीत, तुम्ही वेळोवेळी तुमचं काम, आणि जसं कम्युनिकेशन मेन कसं आहे की कम्युनिकेशन व्हायला लागलं की तुमचा उद्योग धंदा आर्थिक हे सगळं वाढतं। कम्युनिकेशनलाच जर का अडचणी आल्या तर त्या भागाचा विकासच होऊ नाही शकत कधी, त्यामुळे ते तर प्रोजेक्ट्स निश्चितपणे कसे सुटतील आणि त्यात पाठपुरवठा तर करणारच आहे। एक फक्त शेवटचं मतदारांना तुमच्या कसबा मतदारसंघातल्या आपल्याला जर का अपील करायचं असेल अगदी थोडक्यात, की तुम्हाला त्यांनी मत का द्यावं, असं अगदी थोडक्यात अपील करायचं असेल तर ते आपण शेवटचं अपील तुम्ही काय कराल, कसं कराल? मी म्हणलं तसं की विश्वास तुम्ही जिंकू शकला तरच तुम्ही निवडणूक जिंकून घेऊ शकता त्यांचा, आणि एक युवक म्हणून जर का त्यांना विश्वास वाटला की काहीतरी अजून वेगळं आणि जास्त जोमाने करून देऊ शकतो, ज्या सर्वसामान्यांच्या समस्या आहेत त्या पुढे नेऊ शकतो, म्हणजे त्याच्यावर मार्ग हा काढू शकतो, आणि जे सध्याचे तरुण पिढीची सुद्धा जी त्यांच्या पुढे ज्या समस्या आहेत त्या हाताळणं फार आवश्यक आहे, आणि ते जर का एक युवक म्हणून मी त्यात राहिलो आहे त्यामुळे निश्चितपणे ते चांगल्या पद्धतीने करू शकतो। त्यामुळे या समस्या जर का मी सोडवू शकीन जास्त जोमाने, आणि खरंच नुसती आश्वासनं म्हणून नाही, पण खरोखर हे काम करून देण्याची आणि सर्व धर्म समभाव या भावनेतनं सुद्धा, आणि सगळ्याच नागरिकांच्या ज्या समस्या आहेत मतदारसंघातल्या त्या संपवण्याच्या दृष्टिकोनातून जी तळमळ माया मनात आहे ती जर का त्यांना तेवढा विश्वास वाटला माझ्याबाबत तर निश्चितपणे त्यांचा कल माझ्यापर्यंत राहील असं मला वाटतं। मी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा शहर चिटणीस आहे। माझं नाव राजाभाऊ नखाते आहे। रोहितदादा टिळक यांच्या रूपाने आम्हाला कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक चांगला तरुण उमेदवार दिलेला आहे। या तरुण उमेदवाराने आजपर्यंत भरपूर काम पक्षासाठी केलेलं आहे। महाराष्ट्र प्रदेश NSUI
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे समन्वयक म्हणून पण त्यांनी अतिशय चांगली मोलाची चोख कामगिरी बजावलेली आहे. अशा उमेदवारांच्या पाठीमागे तरुण वर्ग व कसबा विधानसभा मतदारसंघातले सगळे जे आबालवृद्ध आहेत हे सर्व नागरिक यांच्या पाठीशी उभे आहेत आणि त्यांना आम्ही सर्वजण प्रचंड बहुमताने निवडून आणणार आहे, ह्यामध्ये आमच्या त्रिमत शंका नाही.